आणि इतर आपले सर्व उमेदवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित या गावचे सुपुत्र माझे सहकारी मंत्री हे बघा ते नाव दे ना उदय सामंतजी आणि दीपक भाई आता तिकडे गेले, राजेश मोरे, सचिन मालावलकर, संजय आंग्रे, उमेश एरम, सचिन देसाई, हर्षद देरे, शीतल साळगावकर, ऍडव्होकेट सध्दा बाविस्कर, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर. कोणाची नावं राहिली का? ज्यांनी चिठी दिली त्याची जबाबदारी आहे एवढी वाचली. आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, एवढ्या उशिरापर्यंत आपण बसला त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. लाडके भाऊही आहेत, पण सामंत साहेब मी गेले 10 दिवस 15 दिवस राज्यामध्ये, तुम्ही तिकडे बसा ना, म्हणजे असं तिकडे तुमच्याशी बोलताय, सगळे प्रचार दौऱ्यात फिरतोय, पण लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे. सगळीकडे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आणि लाडके भाऊही आहे. पण लाडके भाऊ तर नेहमी येत होते, पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील मी हेच चित्र पाहिलं आणि तेच चित्र या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय. याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की जो विधानसभेत तुम्ही लँडस्लाइड मॅन्डेट जे दिलेला आहे तशाच प्रकारचा विजय या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील तुम्ही देण्याचा संकल्प केलेला आणि त्यामुळे मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याला. खरं म्हणजे नागेश पिंटू गावडे यांच्याबरोबर किती लोक तुमच्या बरोबर आहेत? 20 लोकांची टीम आहे. यासाठी विनंती मी करायला तुम्हाला आलो. खरं म्हणजे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणावर बाळासाहेबांनी प्रेम केलंय, कोकणवासियांनी बाळासाहेबांवर प्रेम केल्याने बाळासाहेबांनी कोकणावर केलंय. एक समीकरण आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण कोकणामध्ये भगवं राज्य आहे. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. 1 जागा फार कमी मताने आपली हरली, नाही तर 100% रिझल्ट आपल्या या कोकणवासियांनी शिवसेनेला दिला. आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे. मी 10-15 दिवस संपूर्ण राज्यभर फिरलो आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अजून उद्याचा दिवस एक आहे, परंतु कोकणामध्ये आपल्या सर्व बांधव भगिनींना मी भेटायला आलो. कोकण हे आपलं घर आहे, आपला परिवार आहे, एक आपुलकी आहे, एक जिव्हाळा आहे. आणि म्हणूनच कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ कोकणवासी स्वागत करतायत. खऱ्या अर्थाने मला त्याचा अभिमान आहे, कारण ही लाल माती स्वराज्याची गाथा आहे. कोकणी माणसाचं रक्त भगवं आहे आणि याचा देखील अभिमान मला आहे. मुंबई ठाणे शिवसेनेचं शरीर असलं तरी कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे. आणि म्हणून या कोकणाने शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे, प्राणवायूचा पुरवठा केलेला आहे. आणि म्हणून कोकणामध्ये 9 पैकी 8 जागा जिंकणं हा एक इतिहास आहे. हा इतिहास तुम्ही घडवलाय, त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. आज त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अनेक लोक आपल्याकडे येतील, परंतु आपण कोकणचा कायापालट करायचा शब्द मी आपल्याला द्यायला आलो. कोकणाचा विकास, वेंगुर्ल्याचा विकास करायचा शब्द मी आपल्याला द्यायला आलो. यात तिथे आपल्या खऱ्या अर्थाने बॅरिस्टर नाथताई साहेबांची भूमी आहे आणि हे खरं म्हणजे आपल्या अनेक भारतरत्न झाले त्यांची भूमी आहे. आणि कोकणाने अनेक भारतरत्न दिली, अनेक महान व्यक्ती कोकणाने दिल्या.
कोकणाला एक इतिहास आहे आणि कोकणाला एक निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. आज वरून जाताना येताना हेलिकॉप्टर मधून पाहिल्यानंतर एवढं निसर्गाचं वरदान लाभलेलं हे कोकण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आणखी काय काय करायचं आहे ते करण्यासाठी मी आपल्या या वेंगुर्ल्यात आलोय. खरं म्हणजे तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असल्या ते मला माहित नाहीत, पण वेंगुर्ल्याच्या विकासाची मास्टर की तुमच्या हातामध्ये आहे. मास्टर की तुमच्या हातात आहे. फक्त 2 तारखेला मतदान करायचं नाही आहे. 2 तारखेला वेंगुर्ल्याच्या भवितव्याचा फैसला तुम्हाला करायचा आहे. वेंगुर्ल्याच्या विकासाचा फैसला तुम्हाला करायचा आहे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य जे आहे ते आपल्याला घडवायचं आहे. आणि म्हणून जो सातत्याने लोकांमध्ये मिसळलेला असतो आपला पिंटू, आणि त्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे, त्याच्या टीमला निवडून द्यायचं आहे. यासाठी मी आपल्याला विनंती करायला आलोय. खरं म्हणजे शिवसेना बोलते कमी आणि कोलते जास्ती, काम जास्ती करते. आणि म्हणून आम्ही देखील बघा, आपल्याला माहित आहे 24/7 काम सुरू आहे. 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेने पायाला भेंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरला. महाराष्ट्र पादाक्रांत केला, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गेला, रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावले, कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. आणि सगळ्यात मोठी आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला, कोणी कोर्टात गेलं. पण मुख्यमंत्री म्हणून हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथे बसला होता. सगळे अडथळे पार करून, सगळे स्पीड ब्रेकर पार करून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे आणि मी दिलेले शब्द पाळतो. तुम्हाला माहित आहे, सत्ता येते जाते, नाव जाता कामा नये, हे बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्रीपद आहेत, पण सगळ्यात महत्वाचं मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मला मोठी आहे, सगळ्यात मानाची आहे. आणि म्हणून मी भाग्यवान आहे. अनेक बहिणींच्या सक्सेस स्टोरी माझ्याकडे येत आहे. या लाडकी बहीण योजनेमधून काय काय करताय, घरातला प्रपंचाला लावताय, काही लोक छोटा मोठा व्यवसाय करतायत आणि त्याचा मला आनंद आहे. आणि आम्हाला फक्त तुम्हाला या योजनेवर थांबून द्यायचं नाही, या योजनेसह माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, व्यवसायाभिमुख करायचं आहे. आमच्याकडे अनेक योजना आहेत, आपल्या उद्योग खात्याच्या योजना आहेत, बचत गटाच्या योजना आहेत. आणि म्हणून या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे. हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा, मी काय बोलतोय, कारण हे आम्हाला हे करायचं, हे आमचं स्वप्न आहे. कारण ह्या लाडक्या बहिणी स्वतःचा प्रपंच चालवतात, काटकसर करतात, कसा महिना काढायचा हे बघतात. मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, मी शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलोय, मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, महिना चालवताना डोळ्यातली कणाव पाहिली आहे. माझ्या लक्षात आहे बरोबर त्यावेळेचे दिवस. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा बरोबर मी ठरवलं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींसाठी काय करता येईल, आणि त्याच्यातूनच लाडकी बहीण योजना जन्माला आली. याचा मला सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान. आणि म्हणून अनेक अडथळे आले, परंतु ते पार करून आपण ही योजना सुरू केली, प्रभावीपणे अंमलबजावणी आपण करतोय. लेक लाडकी लखपती योजना केली, मुलींचं शिक्षण झालं पाहिजे मोफत, ते केलं. एसटी मध्ये 50% सवलत दिली. आतापर्यंत वडिलांचं नाव आपल्या नावासमोर होतं, आता आईचं नाव देखील लावण्याचा निर्णय आपण घेतला. हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आपल्या राज्याने घेतला, सरकारने घेतला. असे अनेक निर्णय तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतले. मलाही माहित नाही किती निर्णय झाले,
परंतु आता मी जिथे जिथे जातोय ते मला सांगतात हे तुम्हीच बांधले, हे तुमच्या निधीतून केलंय, अमकं केलंय, इकडे निधी दिलाय. मला अभिमान आहे त्याचा, अभिमान आहे. आणि मी देताना मी देणार आहे, दोन्ही हाताने दिलेला आहे. एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही, हे महाराष्ट्राला माहित आहे, संपूर्ण महाराष्ट्राला. आणि म्हणून ज्या योजना केल्या, या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी केल्या. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहिलं आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असं मी स्वतःला मानतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय की या ठिकाणी काम बोलतंय, आपण काम करणारे लोक आहोत. मी आपल्याला एक थोडासा छोटा उदाहरण आपल्याला देतो. छोटं, एक मुलीने आत्महत्या केली. एका मुलीने आत्महत्या का केली? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना 50% फी आपण भरत होतो, 50% फी पालक भरत होते. पण 50% फी पण पालक भरू शकत नाही वडील, म्हणून वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी 12:30-1 वाजता उदयजींना माहित आहे ती बातमी टीव्हीवर बघितल्यानंतर त्याच दिवशी निर्णय घेतला हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं आहे. मग आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल, या सत्ता आणि राज्याचा फायदा काय? त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला 50%च्या ऐवजी 100% फी भरण्याचा निर्णय आपण घेतला. आता उच्च शिक्षण ज्यांना घ्यायचं मुलींना त्या घेतात. अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले मी त्याच्यावर बोलत नाही, परंतु एकच काम केलं की लोकांना देणं, लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं, लोकांना थोडा का होईना आधार मिळणं. आणि म्हणून सत्ता किती मिळवली, प्रॉपर्टी किती मिळवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे एकनाथ शिंदेने पाहिलं. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की काही लोक येऊन इथं बोलून गेले, काही काँग्रेसवाले, अरे काय आरोग्य काय देणार, आरोग्याच्या सुविधा देणार, आणि अरे बाबा पहिलं तुमचं आरोग्य तर जपा आणि नंतर आमचं आरोग्य बघा. आणि म्हणून दिवसेंदिवस जे काय त्यांची परिस्थिती निर्माण झाली. इथं मला वाटतं महाविकास आघाडीचं कोण प्रचाराला येतच नाही, उभा आहे का नाही इथं कोण आहेत का? नाही, महाराष्ट्रात मी बघितलं, मला पत्रकार देखील विचारतात की महाविकास आघाडीचे माणसं कुठं आहे. बोल माणसं कुठं आहे, त्यांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय. आणि म्हणून कामाच्या जोरावर आपण प्रचार करतोय, काम बोलतोय. आणि म्हणून या कामाची तशीच अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून या वेंगुर्ल्याच्या निवडणुकीमध्ये आहे. आणि म्हणून मी एवढ्या लांब दूरवर आपल्याला भेटायला आलोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सोयी सुविधा द्यायच्या आहेत. वेंगुर्ला हा कोकणाच्या पर्यटनाचा आहे, त्याला आणखी आपल्याला काय करता येईल, या पर्यटनातून रोजगार आपल्याला निर्माण करता येईल, हा आपला अजेंडा आहे. आपला अजेंडा विकासाचा, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगेन की अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं आपण या प्रभाग क्रमांक 1 यामध्ये 4,84,00,00,000 दिले. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 4,50,00,000 कोणी दिले? शिवसेनेने दिले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 15 कोटी, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 12 कोटी, प्रभाग क्रमांक 5 मध्ये 9 कोटी, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 10 कोटी, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 46 कोटी, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 15 कोटी, असे मिळून 9 मध्ये 7,50,00,000 आणि 10 मध्ये 10 कोटी, असे उदयजी 133,84,00,000 रुपये या ठिकाणी अनेक कामं इथे आहेत. कामं याच्यामध्ये आहेत, कामं सगळे याच्यात आहे. मी ती वाचून आपल्याला तेवढा वेळ नाहीये, परंतु मी एवढं सांगतो, आपला नगराध्यक्ष झाल्यानंतर किती पैसे येतील सांगा बरं. नागेश पिंटू
झाल्यानंतर किती पैसे देत? फक्त 200 कोटी. अरे ते 133 आणि 200 मध्ये फरक किती आहे? मला मी सांगतो तुम्हाला, या भागामध्ये इथं आल्यानंतर मला उदय सामंत यांनी सांगितलं, या आपल्या स्मारकाला पैसे दिले, आणखी कुठं काय काय दिलेत मला माहित नाही. माझ्याकडे आलेला प्रस्ताव मान्य करणं एवढंच मला कळतं. तो कोणी आणलाय, कशासाठी आणलाय, तिथं कुणाची सत्ता आहे कधी एकनाथ शिंदेने बघितलं नाही. तिथल्या लोकांना, माझ्या गोरगरीब जनतेला सोयी सुविधा मिळतात, तात्काळ सही करणारा हा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे आहे तात्काळ सही करणारा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे चित्र जे आहे, हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. या ठिकाणी परिवर्तन घडवायचं आहे. एवढ्या सुविधा तर दिलेल्या आहेत. जेव्हा आपला हक्काचा तुम्ही नगराध्यक्ष निवडून द्याल, शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून द्याल, त्यावेळेस या भागामध्ये विकासाला पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द एकनाथ शिंदेचा. आणि नगर परिषदेची कामं ही सगळी जी आहेत, पाणी पुरवठा असेल, भुयारी गटार योजना असेल, रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, उद्यान असतील, गार्डन असेल, स्मारक असेल, शाळा असतील, आरोग्य केंद्र असतील, हे सगळं नगर विकासच्या माध्यमातून. आणि नगर विकास मंत्री तुमचा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे मी इथं आल्यानंतर माझी जबाबदारी आहे, या वेंगुर्ल्याच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत, हे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून आपला नागेश, पिंटू नशिबवान आहे, अशी लोक तुम्हाला भेटली आहेत. तेवढा वेळ कोण थांबतंय? किती वाजता आले? 4 वाजल्यापासून 8 वाजून गेले. हे प्रेम 8 वाजून नाही, 8:30 वाजून गेले. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, परवा मी विट्याला गेलो होतो सांगलीला, 10 वाजले, 9:45. माझं एवढं हेक्टिक शेड्यूल होतं, 8 सभा होत्या, धावत पळत पोहोचलो. 9:45 वाजले होते तरी सुद्धा एकही माझी लाडकी बहीण उठली नव्हती. बसले होते, लाडके भाऊ बसले होते. मला त्यांची माफी मागितली मी, यायला मला उशीर झाला. आणि 7-8 सभा मी रोज करतो. आणि मग आज देखील मला यायला इथं उशीर झाला, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. पण आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी मी बोललो का माहित नाही, ज्याच्या मागे नाही, ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला. हे समीकरण जे आहे, हे समीकरण विधानसभेत मी पाहिलंय. लाडके भाऊ पण आहेत, तुम्ही काय नाराज नाही व्हायचं. लाडके भाऊ आपले पाठीराखे आहेत. आणि सगळ्यांनी मिळून या नागेश पिंटूला निवडून द्यायचं आहे. आणि पुढची जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची आहे. वेंगुर्ल्याची जेवढी कामं आहेत, ही सगळी कामं हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आपले दीपक केसरकरांचा मतदारसंघ आहे ना, दीपक केसरकर यांना धन्यवाद दिले पाहिजे. अतिशय शांतपणे काम करतात. अगदी गुवाहाटीला असताना त्यांनी जे मीडिया बरोबर संवाद साधण्याचं काम केलं, त्यांचं नाव पूर्ण देशभरामध्ये लोकांनी घेतलं. हा कोण माणूस आहे? कारण मी जर ते करायला गेलो असतो तर माझा फोकस डायव्हर्ट झाला असता. आणि म्हणून केसरकरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आणि म्हणून एक चांगला आमदार आपण निवडून दिलेला आहे. चांगल्या आमदाराच्या पाठीशी उभे राहा. त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब का सच्चा सैनिक हो, किसी से नहीं डरता. एकनाथ शिंदे है, जो बोलता वही करता है. आणि म्हणून जे बोलतो ते करतो. आणि म्हणून मी एकच सांगेन की या कोकणामध्ये शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आणि म्हणून मी तुमच्या पूर्ण माझा विश्वास आहे. मी तुम्हाला विनंती करतो, 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून नागेश, पिंटू, आपला गावडे यांना आणि त्यांच्या 20 सहकाऱ्यांना निवडून द्या. आणि 2 तारखेला एक इतिहास घडवा, क्रांती घडवा. आणि 3 तारखेला विजयाचे फटाके फोडा, अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.